आपण बघतोय आता शपथविधी सोहळा पार पडला। आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाकी इतर त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आता चहापानचा कार्यक्रम सुरू आहे। अगदी छान रिलॅक्स मूडमध्ये चहा पिला जातोय। अजित पवार, एकनाथ शिंदे, इकडे चंद्रशेखर बावनकुळे आहेत, इकडे दादा भुसे आहेत। अगदी तणावमुक्त वातावरणात हसत खेळत आता गप्पा देखील सुरू झालेल्या आहेत। गुलाबराव पाटील देखील आलेले आहेत, कारण आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील सुरू होईल। जवळजवळ 1.5 तास शपथविधी सोहळा पार पडला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की सगळेजण आता चहाचा आस्वाद घेत आहेत। एक तर नागपूरला गुलाबी थंडी आहेच, त्या थंडीमध्ये आता 6:30 वाजले, संध्याकाळचा सुमार आहे। छानपैकी आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री महोदय छानपैकी गरम गरम चहाचा आस्वाद घेत आहेत। आणि थोड्याच वेळात आता मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील नागपूरमध्ये पार पडेल। दृश्यामध्ये बघतोय आपण मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत, तिकडे दादा भुसे आहेत, गुलाबराव पाटील आहेत जळगावचे, इकडे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। आता भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार नवीन याची देखील उत्सुकता आहे। सगळेजण आता चहाचा आस्वाद घेत आहेत, रिलॅक्स मूडमध्ये सगळेजण आहेत। आता मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत काय निर्णय होतोय, तसंच उद्यापासून आता अधिवेशन सुरू होणार आहे, हिवाळी अधिवेशन। त्याबाबत देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। गिरीश महाजन देखील आपल्याला दिसत आहेत। बघा आता हा चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण आता बैठकीकडे वळतील। बघा विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार आहे। अधिवेशनाआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चहापानावर बहिष्कार टाकतोय आम्ही असं जाहीर केलं होतं। जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार यांनी आम्ही बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। अधिवेशनाच्या आधीच चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। म्हणजे बहिष्कार टाकण्याची चहापानावर ही विरोधकांची परंपरा आता देखील कायम आहे। आपण बघतो आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आहे। शपथविधी सोहळा पार पडला, त्यानंतर अनेक मंत्र्यांनी माध्यमांजवळ आपला आनंद व्यक्त केला, प्रतिक्रिया व्यक्त केल्या, जबाबदारीची जाणीव व्यक्त केली आणि आता चहापानाचा देखील कार्यक्रम झालेला आहे। आणि आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सर्व सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, कारण उद्यापासून आता हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होते। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आपल्या टीमला गायडन्स करतील, सूचना